गणेशोत्सव म्हणजे भक्ती आणि निखळ आनंद। बहुतेक घरात बाप्पा 5 दिवस राहणार आहेत। या दिवसात घराघरात नुसता जल्लोष, आरतीचा आवाज आणि स्वयंपाक घरातून प्रसादाचा सुगंध सुटलेला असतो। आपल्या गोव्यात गणपतीच्या महाप्रसादातील एक खास ओळख म्हणजे मुगाच्या गाठी। ही डिश मी गोव्याबाहेर अजून तरी खाल्लेली नाहीये आणि जेव्हा पुरी सोबत या गाठी खाल्ल्या जातात ना, तेव्हा आम्ही गोवेकर अगदी तृप्त होऊन जातो। नमस्कार, नानीज गोवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। चला बनवूया गोवा स्पेशल मुगाच्या गाठी। इथे मी 2 कप मूग 2 दिवस आधी भिजत घातले आणि छान मोड आल्यावर त्याची सालं काढून घेतली। आता हे मूग आपण शिजवून घ्यायचे आणि पाणी छान उकळलं की मग हे मूग त्याच्यात घालायचे। पाणी उकळलेलं आहे, आता ह्याच्यात मूग घालते। आता हे मीडियम गॅसवर आपल्याला एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचे। ह्याच्यात घालते थोडंसं मीठ आणि थोडं मीठ मी नंतर घालणार आहे। आणि याच्यात शिजतानाच मी घालते थोडेसे नारळाचे तुकडे आणि मीडियम गॅसवर हे मूग शिजायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतील। आता हे आपले मूग शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। इथे मी फक्त पाव चमचा तेल घेतलेलं आहे। याच्यात घालते 1 चमचा धणे, 4-5 लवंगा घेतलेल्या आहे आणि हे 10 ते 12 मिरी घेतलेले आहे। थोडेसे रोस्ट करून घ्यायचे। दहा ते 12 मी इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण याच्यात भाजून घ्यायच्या। इथे मी घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून खोबरं, किसलेलं खोबरं आहे। आपण 2 कप भरून मूग भिजत ठेवले होते। 2 कप मुगासाठी 1 मोठा कप खोबरं पुरेसं आहे। याच्यात घालते छोटासा चिंचेचा गोळा आणि सगळं आपण भाजून घेतलेलं मिरच्या, कोथिंबीर, मिरी आणि लवंग हे सगळं याच्यात घालते आणि थोडंसं पाणी घालते आणि याचं आपण एक बारीक असं वाटण तयार करून घेऊया। आता आपले इथे मूग पण शिजलेले आहेत। आता याच्यात घालूया आपण तयार करून घेतलेलं वाटण। तुम्ही हे प्रसादासाठी बनवत नसाल तर इथे थोडंसं मीठ तुम्ही टाकून बघू शकता। मूग शिजताना आपण थोडं मीठ घातलं होतं पण आता आपल्याला थोडंसं लागेल। एक अर्धा चमचा मीठ इथे ॲड करते आणि 1 चमचाभर गूळ याच्यात घालायचा आणि परत हे एकदम लो फ्लेमवर आणि एक 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता 2-3 मिनिटं हे छान शिजलेलं आहे, गॅस बंद करते। आता आपल्याला याच्यावर हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची आहे। तेल तापलेलं आहे, याच्यात घालते मोहरी। ते खडा हिंग घेतलेला आहे मी, तो घालते आणि कढीपत्त्याची पानं। या डिशमध्ये हिंग आणि कढीपत्त्याचा फ्लेवर खूप जास्त असतो। आता ही सगळी फोडणी आपण आपल्या ग्रेव्हीत घालूया। फोडणी घातल्याबरोबर हे झाकून ठेवायचं म्हणजे याच्यातला फ्लेवर जशाचा तसा राहील। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या स्टेप्समध्ये आपल्या पारंपरिक मुगाच्या गाठी तयार झाल्या। बाप्पाच्या महाप्रसादात गरमागरम पुरीसोबत या गाठींचा संगम म्हणजे मेजवानीच। ही डिश फक्त चवीलाच छान नाही तर गोव्याच्या परंपरेचा एक भाग आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या गोव्यातल्या आणि गोव्याबाहेर राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा। आपल्या गोवन रेसिपी जगभर प्रसिद्ध व्हाव्यात हेच नानीज गोवन किचनचं ध्येय आहे। परत भेटू लवकरच, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।